बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। अकोल्यामध्ये लाडकी बहिणीची आर्थिक लूट करणाऱ्या तलाठ्याचं निलंबन करण्यात आलंय। राजेश शेळके असं या निलंबित तलाठ्याचं नाव आहे। तो कागदपत्रांसाठी महिलांकडून पैसे घेत होता आणि ही बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर तहसीलदारांनी चौकशी केली आणि आता ही कारवाई केली। अकोल्यामधल्या मोठी उमरी भागामध्ये तलाठी पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 ते 60 रुपयांपर्यंत पैसे घेतले जायचे आणि ही बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर आता या तलाठ्याचं निलंबन करण्यात आलंय। योजना जाहीर झालेली आहे। त्या योजनेमध्ये उत्पन्नाचा दाखला त्यांना देणं अपेक्षित होतं, तर त्यांनी ते निःशुल्क देणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी ते नागरिकांकडनं पैसे घेत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली आहे। बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। बुलढाण्यामध्ये ग्रामस्थांसोबत अरेरावी करणाऱ्या तलाठ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली। बुलढाण्याच्या खेर्डा बुद्रुक इथल्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज भरण्यासाठी गर्दी होती आणि यावेळी तलाठ्यानं अरेरावी केलेली होती। या संदर्भातील बातमी साम टीव्हीनं लावून धरली। तक्रार करा तुमची। मग एवढं तुम्ही भाषा आहे का कर्मचारी भाषा का तुम्ही एवढे मोठे जास्त बोलत नाही। काहून काय करता मग काय करता? मारता का आम्हाला? मारता का आम्हाला? काय म्हणणं? मारता का आम्हाला? मारता का आम्हाला तुम्ही? एवढी हुकूम झाला कर्मचारी तुमची? आरतूर बोलला बघा साडेसात आरतूर बोललो एका चॅनलवर बातमी सुरू होती। बुलढाण्याच्या तलाठ्याने काहीतरी आपल्या महिला भगिनींच्या बरोबर अरेरावी केली, त्यांची गैरसोय केली। तर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी।